गावात एकदा जोरदार आवाज इथं बोला गणपती बाप्पा. धन्यवाद सर्वांचं. बोला गणपती बाप्पा. कशा आहेत मरकळच्या महिला? कशा आहेत? धडाकेबाज सखी आहेत. गेल्या वर्षीचा व्हिडिओ कुणी कुणी पाहिलाय? हा तुम्ही पाहिलाय ना? गेल्या वर्षीच्या व्हिडिओ मध्ये कोण कोण आहेत? अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाले. एकदा वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. मरकळमधला व्हिडिओ जो आपला गेल्या वर्षी आम्ही अपलोड केला होता गणपतीला नवरात्रीमध्ये आम्ही आलो होतो. इथला व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की मला बऱ्याच ठिकाणावरून फोन आले की हे कार्यक्रम कुठे झालाय, मरकळ कुठे. ज्यांना मरकळ माहित नव्हतं त्यांना आळंदी सांगितलं की कळायचं की आळंदीच्या शेजारी आहे. म्हणजे महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणावरून फोन आले की तुमचा कार्यक्रम तिथला खूप चांगला झाला. तर ते श्रेय माझं नाही, इथल्या मरकळच्या महिलांचं. एकदा जोरात टाळ्या महिलांचं द्यायला पाहिजे. बरं आज कोण कोण डान्स करणार? कुणाचाच हात वर नाही. बरं ये ठीक आहे. म्हणजे आमच्या कार्यक्रमात डान्स करा असं अजिबात आम्ही म्हणत नाही. कार्यक्रम सगळा तुमच्यावरती आहे. तुम्हाला डान्स करत असला करू शकतात, नसला करायचा नाही. ऐ ऐ ऐ ऐ चिल्लर फॅक्टरी, तुम्ही दररोज खेळता बरोबर का नाही? दररोज खेळताना आजचा दिवस मम्मीसाठी आहे. कुणासाठी आहे? तुम्ही जर आज शांत बसलात तर उद्या दिवसभर मोबाईल आणला द्या. मम्मीचा मोबाईल घ्यायचा, दिवसभर गेम खेळत बसायचं. पण आज जर तुम्ही दंगामस्ती केली तर मग काही खरं नाही. आम्ही काय करतो माहितीये का? बघा मुलांसाठी, मुलांसाठी मुलं मस्ती करतात, मुली अजिबात मस्ती करत नाहीत. मुली शांत बसतात. जो मुलगा मस्ती करेल त्याला आमचे 4 माणसं पकडतात आणि स्टेजच्या पाठीमागे जाऊन त्याचे सगळे कपडे काढून घेतात आणि मग मोकळा सोडतात. काय तुला मस्ती करायची तेवढी कर. तर कुणाला मस्ती करायची बघा, त्याचे कपडे सगळे गायब होते. हा किती जणी आहे ज्यांना भाग घ्यायचा? हात वरती करा, हात वरती करा, हात वरती करा. पहिल्या गेम साठी आपल्याला 20 ते 25 जणी लागतील. पुढच्या गेम साठी पुन्हा जास्त जास्त. मी असा प्रयत्न करेल की तुम्हाला सगळ्यांना भाग घेता आला पाहिजे. त्या पद्धतीने मी खेळायला घेईन तुम्हाला. तुम्ही खेळायला उठले का? बस नाही का बसताय का? दमन दमन त्यांच्या मांडीवर पाहिजे आता. दमन द्या, त्यांचं चेपल राहिलेलं मागा मोलाचं द्या. नाही वहिनी बाया, ही रेजडीत तुमचे पादत राणी. हा चला रेडी? किती जणी नाही खेळायचंय? हात वरती करा, हात वरती करा. मला मोजू द्या जरा. 2 3 4 5 6. अर्धा हात वरती करू नका वहिनी, नाही तर तुम्हाला फक्त फ्रीजचा दरवाजा म्हणून. हा पूर्ण असा हात वरती करा. 4 5 6 7 8. बाळा तुमचाच मुलगा आहे का? बघा त्याची किती इच्छा आहे हो माझ्या मम्मीने खेळावं म्हणून. बघा हा बघा जरा आता उभा राहतो त्यांचा. म्हणजे बऱ्यापैकी सगळेजणी आहेत ज्यांना पार्टिसिपेट करायचंय. फक्त हात वर. रमेश भाऊजी आले खेळून खेळू आनंदा. रमेश भाऊजी आले खेळून खेळू आनंदा. पद्माच्या संगीत खुर्ची होता तुम्ही खो खो. महाराष्ट्राचा लाडका संगीत घेतो. बहिणी जोमार बाकी जोमार, बहिणी जोमार बाकी जोमार, बहिणी जोमार बाकी जोमार, बहिणी जोमार बाकी जोमार. हातवर वहिनी, हातवर करा, हातवर. किती प्रेम बघायचं. आनंदाचे क्षण देणाऱ्या
भरूया हो महाराष्ट्राचा लाडका होम मिनिस्टर जो वहिनी जोमार बाकी गोमार वहिनी जोमार बाकी गोमार वहिनी जोमार बाकी गोमार. राजश्री जंगले. तुमचं यांचं? राजश्री हनुमंत जंगले. राजश्री वनिश्री टाळ्या वाजवा. यांचं नाव राजश्री म्हणून टाळ्या नाही, यांचा उखाणा ऐकायचा. हा वहिनी. महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून हनुमंताचं नाव घेते तुमचा मान राखून. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज आहे का? नाही. नाही, हनुमंताचं नाव घेते म्हणलं डायरेक्ट म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. लव्ह मॅरेज वाले आहेत ना, फक्त कुणी दिसलं की आहो याहो, एकट्यात असलं काय र होय र तू बिकार र, टाळ्या वाजवा. म्हणून आर तुर बोलल्या म्हणून म्हटलं असेल बाबा लव्ह मॅरेज. वहिनी तुमचं नाव? रुपाली सुधीर लोखंडे. हा आणि उखाणा? गणपतीची करते आराधना सौभाग्याचे मागते दान सुधीररावांचे नाव घ्यायला मला वाटतो अभिमान. वा क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी. वहिनी तुमचं नाव? तेजल रमेश वारे. हा आणि उखाणा? रुसलेल्या राधेला पुष्प म्हणतो हा संजय पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. टाळ्या वाजवा वहिनींसाठी खास. हा वहिनी. अर्चना सोपन वरपे. अर्चना टाळ्या वाजवा अर्चना वहिनीसाठी. हा वहिनी. इंग्रजी भाषेत भिंतीला म्हणतात ऑल सोपानरावांचं नाव घेते कुंकुला तेला. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. भारती विपुल काकडे. हा आणि उखाणा? याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. हा. बटाट्याची भाजी केली खोबरं किसून बटाट्याची भाजी केली खोबरं किसून विपुलचं नाव घेते खास तुमचा मान राखून. कुणाचं काय तर वहिनीचा फटक्या पाय. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा नाही आलं तर मला शिकव, म्हणजे मला विचारा, मी शिकवतो. टेन्शन घेऊ नका. टेन्शन आहे का कुणाला? टेन्शन आलं ना असं म्हणायचं आलीच होईल आलीच होईल आलीच. टेन्शन निघून जातं. हा वहिनी. मीनाक्षी पारडे. यांचं? सुजन पारडे. आणि सगळं मिळून पहिलीला द्या. हा वहिनी. सगळ्यांची मिळून पारडे. सगळ्यांची मिळून पारडे. अहो बाया तुमचं पूर्ण नाव सगळं? मीनाक्षी सुदन पारडे. हा घ्या हो का ना. अगं भैया वहिनीचा झटका बघा येत नाही मला. लग्न कधी झालं? नाही झालं. लग्न कधी झालं? नाही झालं बरं. हा नाही म्हणलं. माहित नाही वय, लई दिवस झाले, विसरून गेल्या. लग्न काय लोक काही आता अनिव्हर्सरी काय 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 निघालं. लग्न कुठं लक्षात ठेवायची गोष्ट असते का? वय बहिणी या इकडे. हा टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. पोपट आले गमतीला. यांचं नाव घेते. यांचं नाव घेते. यांचं नाव घेते. सुदन पारडे. यांचे नाव घेते सुदन पारडे. सुदाम नाव आहे का त्यांचं? पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. सुदामरावांचं नाव घेते. सुदामरावांचे नाव घेते. सुवासनीच्या पंक्तीला. सुवासनीच्या पंक्तीला. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. माधुरी नवनाथ लोखंडे. डिंग डॉंग डिंग 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 डिंग. वहिनी तुमचं नाव तर लय फेमस आहे. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी उखाणा. चांदीच्या समयला मंद मंद वाती नवनाथराव माझे पतीचं मी अखंड सौभाग्य होती. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी. वहिनी. सौ अंबिका अनिल लोखंडे. हा आणि उखाणा? मोठा घेतला तर चालेल का? लय मोठा घ्या. मरकळ मरकळ गाव हे मरकळ शेजारी अलंकापुरी तिथे ज्ञानोबा माऊली. मरकळ मरकळ गाव हे मरकळ शेजारी तुळजापूर तिथे शंभू राजा थोर. मरकळ मरकळ गाव हे मरकळ शेजारी कोवळी भानोबाची काय सांगू त्याची महती. मरकळ मरकळ गाव हे मरकळ मरकळचा मारुती मोठा
नाही सुख समृद्धीचा तोटा. मरकळ मरकळ गाव हे मरकळ, वडाखाली स्वामी समर्थ, सावता स्वामी समर्थ, होईल जीवन साऱ्यांचे सार्थ. मरकळ मरकळ गाव हे मरकळ, माझ्या घरासमोर केशवराया, रोज पडते मी पाया. मरकळ मरकळ गाव हे मरकळ, अनिलची कळकळ, अंबिकाची तळमळ, गाव हे मरकळ. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. खूप छान आपल्या गावाचं नाव बसून त्यांनी उखाणा तयार केलंय. त्या जरी ह्या गेम मधून हारल्या तरी मी यांना या फक्त उखाण्यासाठी सेमी फायनलला घेणार. जोरात टाळ्या वाजवा. हा वहिनी. कल्पना शंकर लोखंडे. हा आणि उखाणा. दोघांचे झाले लग्न होता बँडवाला. मग पुढे सरका थोड्या. हा दोघांचे झाले लग्न होता. पुन्हा कुणाचं लग्न झालं? कोणाचं म्हणजे? शंकर रावांचं नाव घेते, झुके गणेशाला. अगं बया बया, आमचे भाऊ कुठे आहेत? आमचे भाऊ कुठे आहेत? भाऊ कामाला गेलेत. कामाला गेलेत का? वाजवा टाळ्या. हा वहिनी. निकिता राहुल पाचपुते. हा आणि उखाणा. हिरो हिरो लिंबू पाण्यात डुलतंय, राहुल रावांचं रूप माझ्या बांगडीत फुलतंय. अगं बया बया, वहिनी कुठं आहेत बांगड्या? आज काढून ठेवल्यात गबाचा. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा या वहिनी. तुमचं नाव? रेखा संजय कांबळे. हा आणि उखाणा. माधव जवळ उदबत्तीचा वास, माधव जवळ उदबत्ती वास, संजयराज पेडस. वहिनी वहिनी इथे या, इथे या. काय झालंय? थोडं पुढे बॅग घाबरल्यासारखं झालं ना डान्स करायला. इथं थांबा, जागेवर थांबा. हा काय प्रॉब्लेम आहे? काय होतंय? काने महादेव जेव्हा उदबत्तीचा वास, संजय नाव घेते पेडाची घास. काय काय जागेवर थांबा बाया तुम्ही. काय व्हायले सांगा, काय व्हायले? अहो तुम्ही पदर काढा. हे शूटिंग आहे ना, युट्यूबला येते. तुमचा चेहरा दिसला पाहिजे. हा काय होतंय? काय व्हायले मला काय कळ ना. काय नाही होत, घाबरल्यासारखं झालं. अगं बया बया. ओ तुमच्यामध्ये कोण डॉक्टर आहे का? नाही? नाडी बिडी बघून काय कळतंय का? ते आहे का कोणी? देवा काय झालं सांगा, असं विचारणार कोणी आहे का? म्हणजे अंगात देव आल्यानंतर ना प्रश्न विचारले जातात. काय चुकलं, काय चुकलं, असं ते विचारणार कोणी आहे का? जमतंय का कोणाला? जमतंय ना वहिनी? जमतंय ना तुम्हाला? हे बाळा आवडून गेली. नाही तुम्ही थांबा, तिकडे बस रे, उठ. हा तुम्ही पदर डोक्यावर घ्यानीतच बसा. तुमची कार्यक्रमात कधी गरज पडेल सांगता येत नाही. आमचा कार्यक्रम मावळमध्ये होता आणि इथं सुद्धा सगळ्या महिलांना पैठणी आहे, पण तिथं 21 वहिनींना 21,000ची मानाची पैठणी होती. गेम सगळी सुरू झाली, देवीची गाणी लागली आणि ते चांगला आपला खेळ चांगला आमचा रंगला होता. सगळं व्यवस्थित गेम्स चालल्या होत्या. त्यामध्येच आऊट झाल्या का नाही करायला लागल्या. मी म्हणलं काय झालं बाबा? अहो वहिनी काय झालं? वहिनी काय झालं? आयोजकाला बोलव, आयोजकाला बोलव. मी म्हणलं काय झालं? काय झालं देवा? काय झालं? आपलं मी हसण्यावरती नेलं थोडस. काय झालं देवा? त्या म्हणल्या तू नको, तू शिवचं नाही, तू शिवच्या बाहेरच आहे म्हणल्या. देव शिवतलाय. त्याला बोलून घेतलं आयोजकांना. या म्हणल्या नाही का. मग त्या आयोजकच्या घरच्या लेडीज होत्या, त्या आल्या. त्या बी आपला पदर विदर आपल्या घेऊन. आयोजक म्हणलं की थोडस सोफिस्टिकेटेड. काय झालं, काय करायचं? त्यांना प्रश्न वेगळ्या पद्धतीचे. तू प्रश्न नीट विचार, वाजव करायला, गाणं वाजव करायला. मग तसं म्हणलं ते. मग एक वयस्कर आजी आल्या. देवा शांत व्हा, आपलेच लेकर आहेत देवा, असं करू नका, चांगला कार्यक्रम चाललाय. चांगला चाललाय म्हणूनच चालले मी कार्यक्रमाला चालले. मग पुढे काय कळतं का यांना? ते म्हणले काय झालं देवा, काय चुकलं? लेकर आहेत, पदरात घ्या. त्यांनी बरोबर असं विचारलं. त्या म्हणल्या एक पैठणी आधी देवाला ठेवायची आणि मग बाकीच्या पैठण्या द्यायच्या. मी म्हणलं बाबा देव डेंजर आहे. मनात म्हणलं. पुन्हा त्यांनी त्या आयोजकाला सांगितलं एक तुम्हाला पैठणी देतो आम्ही, पण शांत व्हा देवा, कार्यक्रम चांगला होऊ द्या. त्यांनी पैठणी आणली. लगेच म्हणलं का घेऊन ये आधी ठेव
ती ठेवली तर डोळे बंद होते आणि जशी पैठणी त्यांच्या हातात दिली त्यांनी खटकन डोळे उघडले. ती पैठणी होती थोडीशी पोपटी कलरची. मला ही नको म्हणल्या, लालवाली द्या. अरा म्हणलं देव लई डेंजर आहे. 21,000ची पैठणी देव फुकट घेऊन गेला. मग म्हणून म्हणलं जर तुम्हाला येतात का प्रश्न विचारता, तुम्हाला प्रश्न विचारता येत अंगात देव आल्यास नाही मग तुम्ही तिकडे बसा. ते आम्ही माणूस बुक करून ठेवलेला आहे, तारीख घेतली त्यांची आम्ही. तिकडे बसा तुम्ही. वहिनी तसा कोणाचा प्रॉब्लेम आहे का बाबा? अंगात येत असेल तर खेळायलाच येऊ नका. हा गणपती बाप्पा. वहिनी गीता बाळासाहेब लोखंडे. हा आणि ओ खाना. निळ्या निळ्या आकाशातून विमान चाललंय फास, बाळासाहेबांचं नाव घेते सर्वांसाठी खास. टाळ्या वाजवा वहिनींसाठी खास. वहिनी ज्योती संतोष बुतुडे. हा आणि ओ खाना. चांदीच्या ताटात 36 गिरण्या, संतोषरावांचं नाव घेते हारगुड्यांची कन्या. क्या बात आहे. जरा टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. वहिनी तुमचं नाव? लता बाळासाहेब बुतुडे. हा आणि ओ खाना. काचेच्या ग्लासात गुलाबी हलवा, बाळासाहेबांचं नाव घेते सासूबाईला बोलवा. काय भांडणं खेळायचे तुला इथं? टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी कमी या इकडे, या इकडे या 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 यांच्या पाठीमागे या. काय नाही साऊंड सिटी मारते तिकडे. हा वहिनी. वैष्णवी विशालार. हा आणि ओ खाना. सोनाराचं डोरलं सोनाराने घरवलं, विशालावांचं नाव गेला भाऊजींनी अडवलं. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी. जावा तुमच्या जागेवर या वहिनी. हा प्रियंका पवन सूर्यवंशी. हा आणि ओ खाना. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, पवनरावांसाठी आई वडील सोडले. कुठे आहेत पवन भाऊ? आलेत का? पवन भाऊ हात वरती करा बरं. आहेत का पवन भाऊ? कुठे आहेत कुठे आहेत? काय राव काय म्हणल्या तुम्ही? उखाणा काय होता? लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, पवनरावांसाठी आई वडील सोडले. आमच्या काय पवन भाऊंना बायको भेटत नव्हती का? लय मोठं योगदान दिलं. आता मी म्हणलं तर दोन चार तरी पुरी तयार होतात त्यांच्या सगळ्या लग्नाला. पुऱ्या बायका नाही. हा बा भाऊ पवन भाऊ लय मनावर नका घेऊ. हा नाही तर बिचारा उद्याच तयार व्हायचा भाग. ते होम मिनिस्टरवाले म्हणले मला दुसरी बायको भेटेल म्हणून. हा वहिनी. धनश्री रामचंद्र महादेव. आणि उखाणा. इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात म्हणून रामचंद्ररावांचे नाव घेते महादेरांची सून. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीची. या वहिनी या 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 त्यांच्या माग पुढच्या या 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 वहिनी या. हा तुमचं नाव? प्रियंका शरद सोळंके. हा आणि उखाणा. महादेवाच्या पिंडीला सोन्याची वीट, शरदरावांचं नाव घेते लक्ष द्या नीट. दिले पाहिजे. हा टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी फूल फूल गुलाबाचं फुल आहे. गुलाबाचं फुल. माझं एकदम फेवरेट आहे. अगं भैया माझे एकदम फेवरेट आहे गुलाबाचं फुल. एकही दिवस जात नाही की मी गुलाबाचं फुल लावतच नाही. रोज माझ्या केसांना फुलं असतच. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी. केसांमध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा. या या वहिनीचा बघून घ्या नवा नवा नखरा. वहिनी फुलं लय आवडतात तुम्हाला. कधी कधी गजरा बी लावा. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. आणि महिलांचा कार्यक्रम आहे म्हणलं ना तर महिलांनी नटून टटून आलंच पाहिजे. गजरा केसात लावलाच पाहिजे, फुल लावलंच पाहिजे, छान मेकअप केलाच पाहिजे. एकदा स्वतःसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. हा या वहिनी तुम्ही दररोज फुल लावत जावा. विसरू नका आता इथून पुढे. हा दररोज लावते. बघा तुम्ही पण सगळेजण लावत जावा दररोज फुलं. हा पण वहिनी गुलाबाचे फुल कधी कधी लय महाग असतात. तो तरी मी घेते. विकत आणतात का तुम्ही लावलीत घरी? मिस्टर पण आणतात, मी पण घेते. तुमचे मिस्टर काय करतात? कंपनीमध्ये वेल्डर आहे. आणि तुम्ही? मी कंपनीमध्ये कामाला आहे. अच्छा तुमचं अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज आहे. बया लव्ह मॅरेज असल्यासारखं वागतात. दररोज फुल आणायचं म्हणजे चेष्ट नाहीये. विसरला तर जेवणच नाही. बिचारा विसरते कशाला. पण तुमच्या नवऱ्यावर मला असं कळतं की लय प्रेम आहे. नाही बया नाही वहिनी. हा लाजल्या असं नसल्यासारखं म्हणलं. पण भाऊ तुमच्यासाठी पण सांगतो, सगळ्यांसाठी म्हणजे तरुण कार्यकर्ते तुमच्यातलं काही जणांचं लग्न झालं का नाही मला नाही माहिती. आणि महिलांसाठी पण सांगतो, माझी बायको वहिनी तुमचं तुमच्या मिस्टरांवर प्रेम असेल पण माझी बायको जेवढं माझ्यावर प्रेम करते ना मी म्हणतो जगात अशी कुणी नसेल की तेवढं तिच्या नवऱ्यावर प्रेम करत असेल जेवढी माझी बायको माझ्यावर प्रेम करते. आता मी कार्यक्रमाला आलोय. महाराष्ट्रभर कार्यक्रम चालू असतात. गणपती म्हणूनच नाही
अदर टाइम पण वाढदिवस राजकीय हे ते कार्यक्रम चालूच असतात. महिलांसाठीचे कार्यक्रम करतो. आता इथं आलोय म्हणजे कार्यक्रम सुरू झालाय 9 वाजता. आता वाजलेत किती 10 वाजत आलेत. तर मला घरी जायला 12 वाजता इथं कार्यक्रम संपायला, सगळं आवरायला 12:30-1 वाजतील. घरी जायला 2-2:30 वाजतील. पहाटेचे 3 जरी वाजले तरी माझी बायको मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत जेवत नाही. त्याचं कारण असं आहे, माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. मी घरी गेलो की मी स्वयंपाक करतो. मग स्वयंपाक करून झाला की आम्ही दोघं जेवतो आणि त्याच्यानंतर भांडी घासून मी झोपतो. म्हणून मी कार्यकर्त्यांना लक्ष द्या म्हणलं. जर तुम्हालाही वाटत असेल जगात सगळ्यात जास्त बायको प्रेम करणारी पाहिजे, आजपासून कामाला लागा. तुमच्या बायकोनं तुम्हाला नाही तर हाताच्या फोडासारखं सांभाळलं तर मला विचारा. बघा अनुभव तुमच्या समोर आहे. माझी बायको आहे ना, माझी बायको लग्नाच्या अगोदर आहे ना, माझी बायको बाहुली होती, बाहुली. आणि आता बाहुबली. माझी बायको कशी होती माहितीये का? शिवम इकडे हे बघा, हा माझा एकुलता एक मेवना आहे आणि सक्का मेवना आहे. तर माझी बायको अशी होती. आणि आता कशी आहे? इंस्टाग्राम अकाउंट आहे माझं रमेश परळीकर, त्याच्यामध्ये ती पण ऍड आहे स्वाती रमेश परळीकर नावाने. तर तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जा शिवम. हे एवढा एकुलता एक मेवना आहे माझा. जोरात टाळ्या वाजवत. हे असाच आहे. ती बी अशीच होती. वय वाढत गेलं, ती बी वाढत गेली. हा वहिनी. सौ संगीता दशरथ भावारी. हो का ना? सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले. दशरथ रावांचं नाव घ्यायला होम मिनिस्टरने अडवले. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. जावा वहिनी या. तुमचं नाव? यशोदा प्रल्हाद लांबोड. हा. आणि ओखा ना? काचेच्या वाटीत बदामाचा हलवा. प्रल्हाद रावांचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या दिवशी रमेश भाऊजींनाच बोल. अगं बाई या. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. या वहिनी तुम्ही तिकडे जावा आता. या अलीकडे वहिनी थोडी या. तुमचं नाव? लता सत्यवांडगे. हा. आणि ओखा ना? मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर. सत्यवानरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनी. हा चला. मळ्यात तळ्यात दोन्ही पाय एकदाच टाकायच्या. मळ्यात दोन्ही पाय एकदाच टाकायच्या. तळ्यात अंगा असं. वहिनी काय झालं तुम्हाला? एवढंच येतं का? नाही 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 नाही. थांबा मागे थांबा तुम्ही एक उडी मारली ना? हा सरकले फक्त. हाँ झूठ बोले कम्मा काटे काले कौवे से डरियो. मी काला कौवा. तुम्ही खरं उडी मारली नाही? मारली का नाही सांगा. हा हे खरं बोलल्या म्हणून पहिला डाव भूताचा म्हणून यांना माप. वहिनी त्यांच्यामुळे तुम्ही बी वाचले. त्या म्हणता नाही मी असंच केलं फक्त असं. हा चला रेडी. कळलं तुम्हाला? आता भूताचा डाव झाला. पुढचा लगेच देवाचा मागतान. पुन्हा मर्याईचा. जय मल्याई माता पिट्टी गुळ. सूरज चव्हाण. ही शांताबाई कोणाची? तुला तिकडे दे. चल वहिनी तिला सोडू नका. धक्का लागली तर पडेल. काय नाही खाली जागा मजबूत आहे. कलर टीव्हीचा फेस तुटायचा, स्क्रीन फुटेल, बाकी काही नाही. हा चला रेडी. 1 2 3 मळ्या. वहिनी काय प्रॉब्लेम आहे? जीसीबी बोलवायचा आहे? मला वाटतं बरकडमध्ये लय जणांकडे असतील जीसीबी बीसीबी आहे का नाही? कुणाकडे आहे? ते बघा ते खाली मागणार. डिझेलचे पैसे मी नाही देणार काय तुम्हाला. तुम्ही दाखवले त्यांना. त्यांच्याकडून काय डिझेलचे पैसे? जीसीबी फुकट आहे, डिझेल लागते म्हणा. वहिनी या कोण तुमची मैत्रीण नाही? नाही पण मदत चांगली करायला बिचारा. उचलायला जीसीबी पाहिजे हे खायच्याकडे आहे. चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात
तळ्यात मळ्यात मळ्यात आकाश डांगडांग 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 डांगडांग. वहिनी काय झालं बाई, काय झालं? हा आता उडी मारली होती का तुम्ही? नाही. इकडे बघा वहिनी, लाजू नका हो बया, लाजू लाजू प्याला. तुमचं लग्न कधी झालं? 2004 मध्ये. लई दिवस झाले बाय, आता कशाला लाजता मग तुम्ही? नव्या नवरीसारखं लाजायचं नसतं. कसं वाटलं खेळून? मग टाटा बसून घ्या. यांना स्टॅम्प दे रे. हा वहिनी कम हिअर अलीकडं. हा ए थांब 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 थांब. उजवा हात पुढे करा, उजवा. हा हा स्टॅम्प जर मोडला तर साडी नाही. हा नाही नाही म्हणे मोडत नाही. आमच्याकडे स्टॅम्प आहेत. आऊट झालं की आम्ही स्टॅम्प मारतो. ज्या वहिनी 100 पहिले आऊट होतील त्यांना साडी का तर द्यायची शेवटी ना. हा ओके डन. चला रेडी, 1 2 3 मळ्यात. असं साडी म्हणलं की बिचारीला धन करणं. पुढे आलं का पूर्ण? नाही, एक पाय कुठं? पुढे होता, एक पाय आली. बर काय नाही वहिनी, माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगू का? सांगा. माझ्या मनातली इच्छा आहे, थोडं पुढे सरका. आणि तुमच्या बाबतीत आहे फक्त. ही गेम आहे ना अजून अशीच 15-20 मिनिटं चालावी. आणि इथं उड्या मारून मारून तुमचं 5 किलो वजन कमी व्हावं. आणि जर हे बघा, जर तुमचं वजन कमी झालं तुम्हाला आवडेल का? जर आवडणार असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणून सांगा. हा दररोज 2 तास उड्या मारा तर कमी होतंय, 15 मिनिटात होत नाही. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. पण तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करू, एक चान्स तुम्हाला देऊ. रेडी? चला, 1 वहिनी या इथं जागा झाली बाया या. हा वहिनी वाऱ्याचा काही प्रॉब्लेम नाही ना? हा नाही तर पुन्हा म्हणतात मी जागेवर थोडी मारली होती, वाऱ्याने पुढे आली. 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात. वहिनी टाटा, वहिनी बाय बाय, गलगले निघाले. वहिनी टाटा करा वहिनी. वहिनी ओ वहिनी बाय बाय करा मला. बाय बाय बसून. हा चला रेडी, 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. कडच्या वहिनी दमानं बरं का, नाही तर बया तिथे 2-3 लेकरं तुडवीत आल तुम्ही. हे जरा जरा मागासारखा तुम्ही. हे अंगठा खाणाऱ्या पोरा पाठी मागे सर सरक की बाबा त्याचा अंगठा. ए असा असा करू खाली खडा पाडशील, सरक माग. हा चला रेडी, वहिनी लेकर ते जरी पुढे आले तरी तुम्ही बघून उडी मारा. हा चला, 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. हा चला बसून घ्या. वहिनी शिक्का मोडला की साडी नाही. हा बघून ठेवा बरोबर. हा झाकूनच तुला बाया. 1 2 3 मळ्यात मळ्यात. आता जावा जावा, तुमचे कल तुम्हाला आवडणार काय. सांगा वहिनी. वहिनी कशा आहेत तुम्ही? वहिनी तुमचं नाव काय? कल्पना. कशा आहेत तुम्ही? छान आहे. जेवल्या का? हा. तुमचं नाव काय? प्रियंका. तुम्ही जेवले का? चहा. बघा आमच्या भाऊ तिकडून बघायला तुम्हाला. हा कसे हसायलेत बघा तो तिकडून हसायलेत. चालेत मुद्दाम मला म्हणले तू भाग येत असली तर मला फोन कर, तर येणारी मी नाही तर नाही. तुम्ही केलता का फोन? अगोदरच आली ते. अगं बया, याला म्हणतात नवरा बायकोचं प्रेम. आमच्या भाऊंसाठी जोरात काय आलं पाहिजे. महिलांना आहे ना म्हणजे दैनंदिन जीवनातून वेळ काढून काहीतरी करायला मिळावं, ह्या मंडळाची हीच संकल्पना आहे. म्हणून महिलांसाठी कार्यक्रम ठेवला आहे. आणि अशा महिलांच्या पाठीमागे ज्या वेळेस असे नवरे उभे राहतील ना की तू जा कर खेळ काय तुला करायचंय कर, आजचा दिवस तुझा आहे. एकदा जोरात टाळ्या वहिनीसाठी त्या दादांसाठी झाल्या पाहिजे. कारण महिलांना सुद्धा
विरंगुळा पाहिजे, नाही तर सकाळी उठली की तिच्या पाठीमागे जे काम लागतं मुलांचं आवरण्यापासून, असं फक्त वाटतं पुरुषांना की मला लय टेन्शन आहे, कामाचं टेन्शन आहे, पैसे आणायचे, बिझनेसचं टेन्शन आहे. भाऊ मी घर सांभाळतो, मी घरी स्वयंपाक करतो, तुम्ही घरचं काम करून बघा. बाईला भाजीला फोडणी देण्यापासून टेन्शन असतं. मिरची कमी झाली, मोहरी डाळ आली, काही झालं तरी हा बाबा लगेच तयार होतो. मीठ कमी जास्त झालं, तुला अशीच भाजी केलीस का, तशीच भाजी. बायकांसारखं टेन्शन जगात कुणालाच नाही. एकदा बायकांसाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. सगळं टेन्शन त्यांना. शाळेचं मुलाला तयार करायचं, त्याचे कपडे नाही घोसले, ह्यांचं काही नाही घोसलं तरी ते त्यांनाच बोलणार. घर सांभाळणं लय अवघड आहे. जर बाई घरात नसेल ना तर घराची वाट लागून जाते. फक्त बाईमुळेच घर असतं, घरामुळेच बाई असते. एकदा जोरात टाळ्या सगळ्या बायकांसाठी झाल्या पाहिजे. 1 2 3 बऱ्या. वहिनी भाऊ आले होते तुम्हाला बघायला. जावा बाया तिकडे. कोण कोण आवड झालं? हा एक चान्स द्या. पुन्हा नवरा बायकोला तुम्हाला दोघांना एकदाच देतो. अजून कोण झालं नाही ना? काय नाही, मी अशा गप्पा मारतो ना ह्या विसरून जातात. तळ कुठं आहे, मळ कुठं आहे, यांच्या डोक्यात पॅक झालेलं असतं. इकडे तळ इकडे मळे. थोड्या गप्पा मारल्या ना पटकन बोलायचं, लक्षात राहत नाही तळ कुठं आहे मळ कुठं. वहिनी तुम्ही काय करता? अंगणवाडीत. ओ अंगणवाडी शिक्षिका आहेत का तुम्ही? मदतनीस. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हां चला रेडी. वहिनी या इकडे. या नेवकानालाही चांगला घेतला. तुम्ही आऊट जरी झाल्या तरी मी तुम्हाला सेमीफायनलला घेणार आहे. थँक्यू. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. 1 2 3 म्हणा. 1 2. हां आऊट झाल्या तरी तुम्हाला घेणार आहे. त्यांना सेमीफायनलला घे रे, त्यांना सेमीफायनलला घे. वहिनी तिकडे जावा तुम्ही. अजून कोण आऊट झालं? जावा वहिनी या इकडे. या वहिनी या. अंगणवाडीमध्ये तेच अजून नाही गेलं. थांबा. या वहिनी. भैया तुम्ही यांनी काय केलं माहिती का? त्यांना इथं उभा केलं, आपण पलीकडे गेलाय. या 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 वहिनी. तुमचा नंबर लागणार आहे, काळजी करू नका. हा नाही लागला आम्हाला काय करायचंय. 1 2 3 वहिनी बक्षिसासाठी नंबर लागणार आहे म्हणलं. मी बक्षिसासाठी नंबर लागणार आहे म्हणलं. नक्की लागल. 1 2 3 म्हणा. वहिनी काही प्रॉब्लेम नाही ना? इथं त्या वहिनी तयारच करून ठेवल्यात. मी कुठे गेल्या वहिनी? त्या या इथं आहेत. हा वहिनी लिंबू कुंकू काय आणायला सांगू का? ऐन टायमाला ते लिंबू फोडा म्हणतात, भेटतच नाही. लिंब लागेल तर मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती 2-4 लिंब आणून ठेवा. हा आहेत ना? अहो कार्यकर्ते पुढचे जर म्हणतात हाय, काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल ना तर हे जसं मंडळाचं नाव आहे शिवशक्ती तरुण मंडळ. खरोखर इथं आलं, ज्यावेळेस आलो त्यावेळेस सगळे तरुण पोरं होते आणि स्टेजवरती पण सगळे तरुणच आहेत. एकदा तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल ना तर त्यांच्यासाठी त्यांना आल्यानंतर मी ह्या लाईट सोडा इकडे बांधा, ती लाईट सोडा तिकडे बांधा. तिथे जागा नव्हती लाईट बांधायला, पण तरी सुद्धा त्यांनी जागा करून दिली साऊंडवाल्या दादांकडनं. त्यांच्यासाठी पण आता जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला जर कार्यक्रम आवडत असेल तर हात वरती करून टाळ्या वाजवा, हात वरती करून. आणि इथून पुढे महिलांचा कार्यक्रम 8 वाजता असला की तुम्ही 8 वाजताच या. येणार का? नुसतंच हो बया खाऊन पिऊन झाल्याशिवाय येतच. चला रेडी. 1 2 3 टाळ्या टाळ्या. वहिनी आउट. या वहिनीकडे. चला रेडी. 1 2 3 टाळ्या. आता बाया मी एकटीच आउट झाले. हा चला रेडी. 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. अंगासे बया फूल गुलाब का लाखों हजार में एक चेहरा जनाब का. वहिनी ना शिक्का दिला का?
वहिनी टाटा करा. त्यांच्या मांडीवर नका बसू. वहिनी तुम्हाला मी फक्त गुलाबाच्या फुलामुळे पुढच्या गेम मध्ये घेतो, काळजी करू नका. हा चला रेडी. 1 2 कुठं लक्ष झोपल्या, मला वाटलं झोपल्या. हा चला रेडी. 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. वहिनी तुम्ही आउट होत नाहीत. काय झालं? त्याच्या पाठीमाग कारण आहे. काय? तुम्ही असं टुकडुक कुणी मारताय. हा तसं मारायचं आहे, तसं नाही, असं असं. हा तुमचं काय चाललंय? एक पहिल्याकडे आकाशी बांगला. तरी म्हणलं बाय वहिनी आउट का होत नाही म्हणतात. वहिनीची गेम खेळायची पद्धत बघा. ही रस्सी इथं दोन्ही पायाच्या मध्ये. मी तळ्यात म्हणलं हा पाय उचलायचा, मी मळ्यात म्हणलं हा पाय उचलायचा, मग शेवटी जर म्हणलं मी तळ्यात गपची पातळीवर थांबायचं. रातभर बोंबल तुझ्या बापाला उठत नाही. असला कॉन्फिडन्स आहे वहिनीचा. चला रेडी. 1 2 3 तळ्यात. वहिनी एवढी उशीर एवढे मला साऊट द्या ना, पटपट उडी मारायची. आता फायनलची गेम जाणार आहे. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात तळ्यात. अगं असं अशी पटकन मारायची. टाटा वहिनी. इकडे नाही कुणी. चला 1 2 3 तळ्यात. आता मी नाही, ह्या गेल्यात, आता मी इथं आलोय. वेणी कमी आहे अलीकडं. हा चला रेडी. 1 2 3 मळ्यात मळ्यात. चला 1 2 3 तळ्यात तळ्यात. दमना वेळी दमना. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. असं टाटा. पहिल्या गेम मधल्या आपल्याला मिळाल्या आहेत या 5 सेमी फायनली. जोरात टाळ्यात 5 सेमीसाठी जायचं. वहिनी 20-25 पाहिजे. आता उखाणा नाही, आता नाव सांगायचं नाही, फक्त ऐका. या आजीसाठी टाळ्या वाजवा. अरे कुठं आजीच्या गेम मध्ये बघ आता मी सुनांबरोबर कसं खेळते. अशी पाहिजे पॉवर. हा अजून कोणी येणार आहेत का या गेम मध्ये? उभं राहिलेलं वहिनी खाली बसा. बाया तुम्ही उभं राहिले की माझे पाय दुखतात. खाली बसा बसा खाली. हा चला रेडी. हा ज्यांना ऐकायला येतं, जर कमी ऐकायला येत असेल तर एवढा हात करा. त्याच्यापेक्षा जास्त ऐकायला येत असेल एवढा हात करा. पूर्ण ऐकायला येत असेल तर सरळ असा वर हात करा. ज्यांना ऐकायला येतं त्यांनी हात वर करा. अर्धा हात केला की त्यांना ऐकायला कमी येतं, असं पूर्ण वर हात करायचा. हा सगळ्यांना ऐकता येतं, हात वरती ठेवा. हा आता ज्यांना बोलता येत नाही त्यांनी हात वर करा. सगळ्यांना येतं. हा हा यांच्या पाठीमागे उभ्या राहा. यांच्या पाठीमागे चला. त्यांच्या पाठीमागे, त्यांच्या पाठीमागे लाईन करा अशी. हा चला त्यांच्या पाठीमागे, म्हणजे शिट्टी बंद होईल. चला पाठीमागे. हा जागा पुरती का बघा वहिनी शेवटपर्यंत. नाही जागा पुरती यांच्या पाठीमागे या. हा या चला यांच्या पाठीमागे. चला त्यांच्या पाठीमागे. चला 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 त्यांच्या पाठीमागे थांबा. चला वहिनी तुम्ही इथे या. तुम्ही थांबा त्या लाईन मध्ये. या इथं या यांच्या पाठीमागे या. चला यांच्या पाठीमागे या. चला पाठीमागे. चला 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 चला. हा थांबा किती जागा कमी आहे की थांबा किती. या वहिनी थोडं त्यांना पुढं थांबायचंय. हा थांबा. हा नाही नाही तुम्हाला थांबवलं हो इथे भैया. नाही मारता काय होईना आता. त्यांना कुणाला पुढे थांबायचं. त्यांना वाटलं मागचीला कोणाला तरी पुढे यायचं नाही की. म्हणलं व्हायचे भांडणं इथंच. तुमचं नाव काय? मंगल गोंडवे. टाळ्या वाजवा मंगल वेणीसाठी. हा इकडनं सुरू करू आपण. हा तुमचं नाव काय? सोनाली अनिल लोखंडे. आता काय करायचंय बघा. यांचं नाव फक्त एकटीच विचारलं, बाकी काय नाही. सगळ्यांना ऐकता येतं, सगळ्यांना बोलता येतं. आता तुम्हाला उड्या मारायच्या
म्हणजे गेम सोपी हलकी फक्त बोलायची. अमिताभ बच्चन साहेबांना ओळखता का? हा, त्यांचा सोपा डायलॉग आहे, हे साला कोण बनेगा. या युट्यूबचा परिणाम. तरी सांगतो तुला हे सगळं एडिट करायचं. तर हा डायलॉग तुम्हाला बोलायचा आहे. खालचे हसतील, हसू द्या, त्यांचे दात दिसतील, पण तुम्ही फ्रीजच्या, वॉशिंग मशीनच्या, मायक्रोवनच्या आणि मिक्सरच्या शेजारी जाताल, म्हणजे जवळपास जाणार. खालच्यांचा विचार करायचा नाही. तुम्हाला जेवढ्या जोरात बोलता येतं तेवढ्या जोरात बोला, पण अंगामध्ये अमिताभ बच्चन साहेब आणायचे नाही. हाय सलाम, तसला अजिबात नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्यांचा आवाज काढा असं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं फक्त जोरात बोलायचं. ज्या जोरात बोलतील, चांगलं बोलतील, त्यांना मी पुढे घेणार. बाकीच्या वहिनींना इकडे बाजूला थांबवणार. हा, चला रेडी. हा, नाही वहिनी, हो वहिनी इकडे या. लोखंडी वहिनी, कुणाचा ना कुणाचा नंबर पहिला लागणारच आहे आणि कोण ना कोण शेवटी असणारच आहे. तुम्हाला हा पहिल्यांदा मी म्हणून दाखवतो, माझ्या नंतर तुम्ही. झाला दुसरा नंबर तुमचा. हा, काय बोलायचं बघा, हे साला कोण बनेगा करोडपती. खालून लहान मुलं मुली बोलायचं नाही. तू बोललीस तर बघ. हा, रेडी वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति. क्या बात आहे. एक, हा एक वहिनी असं हालायचं नाही जागेवर. हा, 3 वेळा बोलायचं. हे साला कौन बनेगा करोड़पति. 2. हे साला कौन बनेगा करोड़पति. अहो बया डायलॉग थोडा चुकलाय पण झटका भारी आहे. म्हणून वहिनींना सेमीफायनलला, यांना सेमीफायनलला घ्या. चला या वहिनी. हा चला. सिंधू रामेश्वर भुजबळ. काय नाही दवाखाना नाव काही नाही, फक्त डायलॉग, हे साला कोण बनेगा करोडपती. हा, दमाने काय प्रॉब्लेम नाही. हात त्यांच्याकडे बघू नका, ते हसवणार तुम्हाला, आणि जर तुम्ही हसला तर आउट होणार. हा, हा साला कोण बनेगा करोडपती. वहिनी माझ्या पोटातच बुकी घालते. वहिनी आता आमच्या खानवत झाला असता बया. इथे आहे नरसिंह यांच्याकडे तलवार नाही, हे छत्रपती शिवाजी महाराज आणि मी अफजल खान, कोतळच बाहेर. हा, लाभ थांबतो बाबा, कुठे प्रॉब्लेम करून घ्या. आता अजून कार्यक्रम आहेत आमचे. हा वहिनी. हा साला कोण करोडपती बनेगा. हा एक. हा, अजून एक राहिलं. एक. हा, कोण करोड. नाही थांबा. हा साला कोण करोडपती बनेगा. हा, याला सेमीफायनलला घ्या. जाऊ सेमीफायनल मध्ये होईल. या पुढे रशीला पाय टच करायचं. चला लगेच त्याच्या पाठीमागच्या वहिनी. हा, काय काय म्हणाय. तुमचं नाव काय? सविता बाजीराव. काय करता तुम्ही? विसरला एवढ्या लवकर काय म्हणायचं. वहिनी इकडे या. तुम्ही गजनी पिक्चर बघितलाय? गजनी पिक्चर बघितलाय ना? नाही, आता खोटं बोलताय तुम्ही. मग विसरला कसं? बर, हे साला कोण बनेगा करोडपती. हा, ए साला कौन बनेगा करोड़पति. एक. हा, ए साला कौन बनेगा करोड़पति. 2. ए साला कौन बनेगा करोड़पति. इथं थांबा तुम्ही. हा, त्यांना द्या. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति. एक. हा, ए साला कौन बनेगा करोड़पति. सेम असं बोललात ना तर घेणार तुम्हाला. हा पहिला. आता परत 2 वेळा सेम बोला. हा, ए साला कौन बनेगा करोड़पति. या वहिनी इकडे. हा, कशा आहे वहिनी तुम्ही? छान आहे. या इकडे पुढे या. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. या वहिनी त्या कार्यक्रमात होत्या, मला चेहरा ओळखू आला. हा वहिनी पुढे सर का. ए दीदी शांताबाईला तिकडे घे ग. हा वहिनी घ्या हसून बाया घ्या. हा झालं, पुढे सर का आता. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति. क्या बात है. एक. हे साला कौन बनेगा करोड़पति. बया टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा, 2. हे साला कौन बनेगा करोड़पति.
अशी ताकद लावायची आवाजासाठी. यांना सेमीफायनलला घ्या वहिनी. हा हे साला कोण बनेगा करोडपती. हा वहिनी भैया तुम्ही हंगामा पिक्चर बघितलाय का? बांडिया 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 मैं बांडिया सेम राजपाल यादवची ऍक्टिंग करताय वहिनी तुम्ही. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. ती असंच करता त्याच्या. मैं कुछ नहीं खेलेगा. हा हे साला कोण बनेगा करोडपती है. वहिनी तुम्ही महेश कोटऱ्याचे पिक्चर बघितलेत का? किती बघितलेत खरं सांगा. लय बघितलेत ना? भरपूर. कशावर ओळखलं मी? अगं भैया तुम्ही काय करता माहिती का? हे साला कोण बनेगा करोडपती असं नाही. डॅम इट. हा हे साला कोण बनेगा करोडपती है. 3 वेळेस वेगळी वेगळी व्हरायटी. जोरात टाळ्या वहिनींसाठी. थांबा इकडे. हा वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती है. अगं भैया हा एक. हे साला कोण बनेगा करोडपती है. 2. हे साला कोण बनेगा करोडपती है. थांबा इकडे. वहिनी तुमचा नंबर आला. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. एक. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. 2. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. यांना सेमीफायनलला या वहिनी. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. थांबा वहिनी. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला 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 बनेगा करोड़पति. हे बनेगा साला करोड़पति. हे साला बनेगा करोड़पति. हे साला बनेगा करोड़पति. वहिनी गणपती बाप्पा. वहिनी कळालं का तुम्हाला इथे का बसवलंय मी? कधी कुठलं वारं येईन सांगता येत नाही. आता हे अमिताभ बच्चन अंगात आला होता. या वहिनींना सन्मानानं सेमीफायनलला. एकदा त्यांचं बोललेलं तुम्हाला आवडलं असेल हात वरती करून टाळ्या वाजवा. हात वरती करून. वहिनी शिवशक्ती तरुण मंडळ लोखंडे तालीम सार्वजनिक गणेशोत्सव 2024 यांच्या संकल्पनेमधून असा हा कार्यक्रम होतोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असा कार्यक्रम होतोय आणि महिलांना काहीतरी वेगळं करायला मिळावं म्हणून हा कार्यक्रम होतोय. त्यांच्यातला हा का लागून कोणाला माहित होता का? नाही ना? इथं आल्यामुळे तो कळाला. एकदा जोरात टाळ्या मंडळासाठी हात वरती करून. हा वहिनी तुमच्या अंगात कुठला म्हणजे कलाकार येतो? कुठलाही नाही ना? या पुढे मग. हा तुमचं नाव काय? नंदिनी कुलदीप लोखंडे. भैया लय नाजूक बहीण दिसायला ते बॉम्बलाच. हा आता बॉम्बला त्या कोण आहेत तुमच्या? सासूबाई. सक्की का? सक्की का? चुलत सासूबाई. थोडं पुढे हो. कशाला सासूबाई करता हो त्यांना? अभी तो मैं जवान हूँ मना वही नहीं. तुम्ही अभी मेरे को जावाइन सुन नहीं आई है. तू ऐसा काही भी म्हणून मेरे को म्हातारी मत बनव. हा मावळण सासू आहे. पण सासूच आहे की मग बाया म्हणून मी सासू नाही. हा हा किती नाजूक आहे मुलगी. असू द्या ना मग. हे बघा नव्या नवऱ्या आहेत ना. तुमचं लग्न कधी झालं वहिनी? 2 महिने झाला. बरोबर आहे ना. नव्या नवऱ्या आहेत ना लई लाजतात. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर लाजतात. पण एकदा का जुन्या झाल्या अशा माझ त्यात. पण वहिनी तुम्ही तशा नाही ना.
तुम्ही तसं नाही, या बाहेर तुम्ही. बिचारीचं नवीन लग्न झालेलं आहे, तरी यांचं नशीब चांगलं आहे की 2 महिने झाले लग्न झाले, परत होम मिनिस्टरमध्ये चान्स खेळायला मिळतोय, हे पण भाग्य आहे त्यांचं. जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. आणि वहिनी, तुम्हाला तुमच्या नवीन संसारासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं विवाहित जीवन सुखी समृद्धी आणि भरभराटीचं जावं. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांना आशीर्वाद द्या. हां बस वहिनी, आता बिंदास बोला. याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागेल. भाऊ इकडे थांबले का आमचे कुठे? म्हणूनच लागायला तो, बाकी काय नाही. ते गेले तेव्हा तिकडे गेले निघून ते. हा गेले तिकडे. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है? बाया भाऊ तुमचा अवघड आहे बाबा, काही करत नाही. वहिनी बारीक आहेत पण आवाज मोठा आहे. हा वहिनी, एक असंच बोला वहिनी, सेम बोललं तुम्हाला सेम फायनल घेणार. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है? हो, मला मारतात बाया वहिनी तुम्ही. एक सख्या सासूबाई कुठे आहेत तुमच्या? सख्या सासूबाई वहिनी हात करा बरं. तुम्ही एक का सख्या सासू? त्यानं हात वर केलेला नाही. सासूबाई गरीब आहेत, काय प्रॉब्लेम नाही. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है? घ्या सेमी फायनलला घ्या. नवीन लग्न झालेलं आहे, खेळू द्या पुढे जरा त्यांना. या वहिनी. हा हे साला कोण बनेगा करोडपती है? बया वहिनी इकडे या. खरं सांगा, तुम्ही राहायला कुठे? मरकळमध्ये. नक्की? हो तुमचं एक घर तिकडे विमाननगरला आहे का? हो. कसं ओळखलं मी? बया तुमचं विमान तयारच. हे साला कोण बनेगा करोडपती? विमान उडवा तयार होईल. हा एक. हे साला कोण बनेगा करोडपती है? 2. हा हे साला कोण बनेगा करोडपती है? सेमी फायनल. नाही तर त्यांच्याकडे फायटर प्लेन सुद्धा आहे, तुझं घरच उडवतील त्या. या वहिनी, या 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 वहिनी या. हा या 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 घेऊन या. हा अहो या की बया. हा तुम्ही या वहिनी, तुम्ही या, त्यांना बसू द्या. या. हा कोण आहेत तुमच्या? काकोई. अहो त्यांना शिक्का तरी द्या ना, खेळायला आलता म्हणून शिक्का तरी द्या त्यांना. साडी भेटायची नाही, नाही तर बाकी काय नाही. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है? ओहा क्या बात है, तालियां बजाओ. वहिनी हा सेम बोला, तुम्हाला सेमी फायनलला घेणार. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है? 2. ए साला कौन बनेगा करोड़पति है? घ्या ना सेमी फायनलला घ्या. या वहिनी. हा बोलू लगेच? नाही थोडं थांबा. चहा वगैरे काय मागू का वहिनी? चहा घेता का तुम्ही? यू वॉन्ट टू टी ऑल्सो कॉफी दूध? व्हॉट यू वॉन्ट? नो एनिथिंग? या पुढे. यू वॉन्ट टू बिस्किट? मंडळाचे काय करते, बिस्किट आणलेत का? किती आणलेत? 15-20 पुढे ना? नाही ते पुरणार नाहीत गणेश, तेवढे पुरायचे नाहीत, महिला जास्त ते. हे कुठले ते दुसरे आहेत ना? पार्लेची पुढे आणा एक 20-25 आणले. हा हे तुमचं नाव काय होतं दादा? रुपेश लोखंडे. रुपेश लोखंडे. रुपेश दादा 1 मिनिट पुढे या माझ्याकडे. 1 मिनिट या. तुम्हाला जर माझा कार्यक्रम आवडत असेल ना, तर हे मरकळचं शिवशक्ती तरुण मंडळ आहे, त्या मंडळामधलेच हे रुपेश दादा आहेत, रुपेश दादा लोखंडे. यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजवा. त्याचं कारण इथं आल्यानंतर सगळे म्हणजे सगळेच कार्यकर्ते होते, पण त्यातल्या त्यात रुपेश दादांचा स्वभाव गोड बोल्यान साखर झाल्या. त्यांनी तिथं लाईट लागत नव्हता. 2-4 जण म्हणले असा लाव तसा लाव, तू गप भाऊ कसं लावायचा. त्यांनी हुशार माणसाकडे गेले, म्हणले की ते कसं लावायचं आम्हाला काय कळणार नाही, तुम्ही जरा आयडिया द्या. आणि नंतर ते लाईटवाले मांडववाले दादा आहेत, त्यांचा साऊंड सुद्धा आहे, लाईट सुद्धा आहेत. त्या मुलांनी तिथं घोडी लावून ह्यांच्या आणि त्यांनी बाकीच्या सगळ्यांना बसवून टाकलं. म्हणले की आम्ही लावून घेतो, तुम्ही जा. त्यांनी लाईट लावून घेतला. म्हणजे महिलांच्या कार्यक्रमासाठी ते शिवशक्ती मित्र मंडळाचे मुलं किती धावपळ करतात. त्यांच्या प्रत्येक महिलाच्या कार्यक्रमामध्ये तुमचा आशीर्वाद रूपी हजेरी ही महत्वाची आहे. त्याच्यामुळे एकदा सगळ्यांसाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. रुपेश दादा बसून द्या. आमच्या कार्यक्रमात आहे ना, ऐका ना, आमच्या कार्यक्रमात असं एखाद्या कार्यकर्त्याला बोलवलं ना,
त्याला 4 जण पुढे वाढायला तर तो चौघांना एकटाच मागं वळतो. एवढी ताकद आमच्या कार्यक्रमात आहे. वहिनी नको म्हणला बाया, पुढे केला की लगेच घातला. का बिस्किट पुढा तुम्हालाच. अजून आम्ही आणणार आहेत, बऱ्याच जणी आम्ही बिस्किट खायला देणार आहेत आज. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है? हो भया भया भया, कसला आवाज आहे वहिनींचा. हा ये. ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? हे हे हे. या वहिनी. हा तुम्हीच आहेत भया, तुम्ही त्याला तुमचा नंबर आहे. हो या वहिनी. हा हा पदर बिदर असा खवा चांगला, भांडण करायचं आता. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? इकडनं हे ये वहिनी या. ए साला कौन बनेगा करोड़पति है? ओ बाया. हा थांबा थांबा. हा वहिनी या इकडे. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? इथे थांबा. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है? खरं सांगा, कुणाचा भांडणाचा राग होता माझ्यावर काढला तुम्ही? आमच्या गावाकडे मी पण खेडेगावातला, इथला नाही. मी परळी वैजनाथ, माहिती असेल कुणाला, मराठवाड्यामध्ये गाव आहे. खेडेगाव आहे, मी तिकडचा आहे. पण 2003-04 पासून मी पुण्यातच आहे. तर आमच्या गावात असं काय आवाज आला की मी पटकन पळत जायचो. मला वाटायचं बायका बेकायची भांडणं लागलेली, आणि खरंच भांडणं लागलेली असायची. जोरात टाळ्या वाजावं वहिनींसाठी. हा तसं तुम्ही बोलायला लागल्यास लेकर जमा होतात का? हा एक सेम बोललात ना सेमी फायनलला. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है? अगं भैया एक. हा अजून एक बाकी. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है? हा वहिनी सेमी फायनलला. इथं 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 स्टॅम्प घ्या, स्टॅम्प. हा वहिनी. ए साला कौन बनेगा है? हो पण विडते विडते. वहिनी गाव कुठलं तुमचं? शुभांगी गाव आहे. गाव गाव नक्की का कन्नड बिनड आहेत? मध्ये 2-4 शब्द कन्नड बोलल्या होत्या, काहीतरी एवढं बोलल्या नाही ना? हा हा हाय चांगलं बोल. वहिनी म्हणते त्यांचं आहे का? हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है? हो वा वहिनी इकडे या. सेम बोला अजून 2 वेळा, तुम्हाला सेमी फायनलला घेणार. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है? मध्ये कन्नड येतं हो तुमच्यात? हा हा या. काय काय ते सुपारी काढून बोल म्हणतात. वहिनी तुम्ही फेरी हेरा पिक्चर. ए बाबा वो मुंह से सुपारी निकल के बात कर रहे बाबा बाबू भैया. हाँ. ए साला कौन बनेगा करोड़पति है? घ्या यांना, घ्या सेमी फायनलला घ्या. हा या वहिनी तुम्ही हा हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? इकडे थांबा 2 मध्येच या. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? तुमच्या शेतीमध्ये ज्वारी असते का? काय काय पेरता शेतीत? बाजरी. बाजरी. पाखरं असतात हाकलायला, तुम्ही जाता का घरी? पाखरं हाकलायला जाता का? वाटलंच मला. यांना घ्या सेमी फायनलला. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? इकडे थांबा सांगतो. हा वहिनी बया तुम्ही दोघीच राहिल्या. बघा वहिनी बघा किती किती मेहनत आहे बघा मला. बया किती घाम आलाय. हा पसीना पसीना. वहिनी काय म्हणलं अगोदर माहिती का? मी म्हणलं बघा किती मेहनत, पैसे घेताना, आणि पुन्हा काय होतं? हा पसीना पसीना. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनीला सांगतोय बघा मला किती घाम आला, किती मेहनत आहे. वहिनी म्हणतात हा पैसे घेताना, आणि म्हणलं काय म्हणलं काय? पसीना पसीना. टाळा वाजा वहिनीसाठी खरोखर. हा चला या वहिनी.
करोडपती है। अगो बया बया, तुमच्या सुनबाई जोरात बोलल्या आणि त्यांना सांगत होता तुम्ही जोरात बोला म्हणून. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है, ए साला कौन बनेगा करोड़पति है। इकडनं है. वहिनी, हा यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. हा तुम्ही चांगलंच बोलणार मला माहिती, कारण तुम्ही आहे ना सगळ्यांना सांगता जोरात बोल, मोठ्यानं बोल, असं बोल तसं बोल, मार्गदर्शन करत होत्या. म्हणजे असं कोणतरी पाहिजे असतं सांगणार, त्याच्यानंतर करता येतं. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है, 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 ए साला कौन बनेगा. ए बिस्किट पुरा दे. वहिनी इकडे या. वहिनी त्यांना सेमी फायनल लागेल. हा वरणला देखा पोरं दररोज खातील. आज तुम्ही खावा धरा. नाही धरा, खाली गेलं की बसून खावा, कुणाला देऊ नका बघा. नाही तर वाटताल तुम्ही, मला तुमच्यावर भरोसा नाही. बसून राहा तुम्ही. टाळ्या होतो यांच्यासाठी. अजून किती वहिनींना भाग घ्यायचा आहे? हा काय हात वर करा. हात वर करा, हात वर करा. कुणाला खेळायचे? आऊट न झालेल्यांसाठी वेगळी गेम घेणार. हा आऊट न झालेल्या याच्यानंतर खेळायला या. फुगा हातातून सुटला त्या वहिनी आऊट, ज्यांचा फुगा सुटेल त्या आऊट. हा चला खेळा. 30 सेकंदाची वेळ. 30 सेकंदात नाही फुटला तर दोघे आऊट होणार. WWF जॉन सीना. फुटला पाहिजे. हात पुरत नाही मला नाही माहिती. थोडं 30 सेकंद बोलू नका, बोलण्यात वेळ घालू नका. 30 सेकंद जर गेले तर तुम्ही आउट होणार. ऑलरेडी तुमचे 10 सेकंद गेले. 20 बाकी बघता. आता फोडायचा वहिनी. 5 संपले, 15 बाकी. 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हाँ हातच पुरा उंच आहे, हात पण लांब आहे. और जिसकी भी लंबी उसका भी बड़ा नाम है. फुगा फोड़ने के लिए रख लो, दोघी यहाँ पे आउट है. चला पुढच्या दोघी या. हा तुम्ही ठीक आहे, तुम्हाला फुगा मी किती लागेल या. चला रेडी. हा मैत्रीण असेल तर ती मैत्री तुमची नंतर न. खाली बसा, मांडी घालून बसा खाली. वहिनी खाली बसा. चला वहिनी रेडी. 1 2 3 फोडा. 30 सेकंदात नाही फुटला तर दोघे आउट.
बाई फुगा नाही फुटला. फोडा फोडा वहिनी, थोडं राहील. हा हा बस बस फुटला. टा यांना दिलेला आहे, स्टॅम्प दिलेला आहे, रेड केला, आउट झालेला आहे वहिनी. हा यांना सेमीफायनलला. चला वहिनी या, चला या, उठा या वहिनी. चला असू द्या, काय नाही. एक, चला थांबा. 2, चला रेडी. सारखा मागं सारखा वहिनी जरा. हा रेडी का वहिनी? वहिनी रेडी आहेत का? वहिनी तुम्ही रेडी आहेत का? हा 1, 2, 3 फोडा. बस तुम्ही जिंकल्या. हा वहिनी ते फुगा घे रे आपल्याकडे. दर हा तुम्ही सेमीफायनलला, या सेमीफायनलला या वहिनी. हा अशा हुशार वहिनी पाहिजे बघा, या स्वतःहून उभा राहिले. या चला रेडी. थांबा वहिनी. हा 1, 2, 3 स्टार्ट. फोडा. हा थांबा. आता परत जर सुटला तरी तुम्ही आउट. हा चला 1, 2, 3 स्टार्ट. भया 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 भया. आता काय झालं? इकडे बाजूला. हा इकडे बघा, इकडे असं इकडे बघा. हा काय झालं? बांगडी बाजूला फुटला. बाई पिचली माझी बांगडी, बांगडी बांगडी, तुझी थट्टा तुझी मश्करी श्रीहारी, रीत काणा तुझी रे नाही बरी. बाई पिचली माझी. एकदा ठीक आहे वहिनी, पण या थोड्या वेळात म्हणतात त्यांनी फुगा फोडतात तेच चुकीचं आहे. बसून घ्या, टाळ्या वाजा वहिनीचे. वहिनी तुम्ही सेमीफायनलला बसून घ्या. या वहिनी चला. पाऊस गेलाय, सगळ्यांनी जागेवर खाली बसा. हा चला 1, मागची बसून घ्या वहिनी, बसा. 1, 2, 3 फोडा. फोडा फोडा फोडा. झालं 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 बाया. कुठला होता मी तरी काय करू. यावे. हा चला रेडी. हा 1, 2, 3 फोडा. अगो बया बया, फुगा दाखवून चाललंय तुमचं. हे इकडे आहे, हे इकडे आहे, ह्याचा फुगा इकडे पडत्या. हा हा वहिनी बोलू नका. हा रस्त्याच्या बाहेर नाही, तुम्ही रस्त्याच्या बाहेर गेले. चला तुम्ही फायनलला तुम्ही आलो. हा आता किती आहेत अजून नवीन खेळणाऱ्या ज्या खेळल्याच नाही. चला 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 वहिनी चला. पट 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 टाकायची वहिनी प्लेट, पटकन टाकायची, पुढे जायचं. चला चला. थांबायचं. आजी कसं जमलं? आता कसं जमायचं? का घरी नातवांसंग प्रॅक्टिस करता? खेळायला लागते ना, नातवांसंग खेळायला लागते. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. मी बरोबर ओळखलं की ज्या आजी नातवांबरोबर घरी खेळतात त्या इथं बरोबर चेंडू टाकतात. आमच्या घरी सुद्धा प्रॅक्टिस असती बरं का. आमच्या घरी आहे ना, माझी बायको किचन मध्ये असती, मी हॉलमध्ये असतो. बायकोच्या हातात पडल वाटी, ग्लास, तांब्या, प्याला, काय हातात पडल ती मला फेकून मारती. लागलं ती खुश होते, चुकवलं मी खुश होते. तशी आमच्या घरात प्रॅक्टिस असते. म्हणलं यांच्या घरात काय का काय बाबा. पण नातवांबरोबर खेळतात. आजी तुम्हाला खेळून कसं वाटलं? छान वाटलं. अशा कार्यक्रमात तुम्ही कधी खेळला होता त्याच्या अगोदर? पहिल्यांदाच. जोरात टाळ्या वाजवा. या एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये आबाळा एवढा आनंद मिळतो. एकदा तुम्हाला आनंद झाला का खेळण्याचा? खूप झालं. काय नुसतं फक्त चेंडू फेकला काहीच नाहीये, पण तो आनंद जो मिळतो ना तो मोठा आहे. आणि ते आनंद देण्याचं काम शिवशक्ती तरुण मंडळ, लोखंडे तालीम, सार्वजनिक गणेशोत्सव 2024
यांच्या वतीने केलेले. जर तुमचा त्यांच्या पाठीमागं असाच आशीर्वाद रूपी प्रतिसाद राहिला तर ते दरवर्षी रमेश परळीकर तर सोडून द्या, आदेश बांदेकरला सुद्धा आणतील. एवढी लोखंडे परिवारांमध्ये आणि लोखंडे तालीममध्ये पावर आहे. का जोरात टाळ्या वाजवा. महिलांसाठी तुमच्या गावामध्ये आहे ना, आदेश बांदेकर सुद्धा येऊन कार्यक्रम करतील. फक्त तुमचा आशीर्वाद मंडळाच्या पाठीमागे पाहिजे. तर असणार आहे का तुमचा आशीर्वाद? जर असेल तर प्रत्येकीनं हात वरती करून मंडळासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. असेल पुढच्या वर्षी पण या मंडळाला साथ द्या. मी असेल नसेल पण तुम्ही नक्की कार्यक्रमाला या. वहिनी सेमीफायनल मध्ये वहिनींना घ्या. या वहिनी, टाळ्या वाजवा या आजींसाठी. बया तुम्ही बी चेंडू टाकला, बाकी काय नाही. कसं वाटलं खेळून? चांगलं वाटलं, बरं वाटलं. त्या म्हणल्या उखाणाले तुम्ही चांगलं घेता. ते खालून वहिनी म्हणल्या की तुम्ही उखाणाले चांगलं घ्या. मला असं कायला खालून घेता का? घ्या घ्या घ्या, टाळ्या वाजवा. घ्या. त्यात आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाताची कावड, मग लागली पंढरपूरची आवड. पंढरपुरात पाहिला इटल रुक्माईचा जोडा, मग पाहिला वाकडीचा वाडा. वाकडीच्या वाड्याला घुंगराची हालकी, मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, मग पाहिला गोपाळपुरा. गोपाळपुरे साधू संत खास, देव राहिले असे पास. पती म्हणतात महादेवाला जावा, महादेवात पाहिला बळी. जगन्नाथाला जायची आली पाळी, जगन्नाथ दिशे शोभा. मुरलीधर पाटलाच्या पाठीमागे परमेश्वर उभा. क्या बात आहे वहिनी, मानलं पाहिजे बाया तुम्हाला. तुम्ही लय भारी वहिनीला सांगितलं उखाणा घ्यायला. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. काय बघू नका, कुणाच सांगितलं नाही, मानानच म्हणलं. यांना सेमीफायनल घ्या, बसून घ्या वहिनी. चला रेडी, या. कळालं तुम्ही जिंकणार. घ्या घ्या, जमलं बघा. मी कसं ओळखलं असेल तुम्ही जिंकणार ते? कारण नातू आहे ना जवळ त्याच्यामुळे. नाही नाही, नातूमुळं नाही. का बरं? तिकडे प्रॅक्टिस केली तुम्ही मला. इकडे थांबल्या. तू बकेट टाक माग, टाक माग. तिकडे चालू होत त्यांचं. म्हणलं वहिनी काय चाललंय? प्रॅक्टिस म्हणलं, प्रॅक्टिस. कसं वाटतं वहिनी खेळून? चांगलं वाटलं. दररोज तर लेकरं खेळतात. आता तुमच्यापैकी कोणाचं या मंडळामध्ये सुद्धा मुलगा कोणीतरी काहीतरी असू शकतं. यांनी कार्यक्रम तुमच्या मुला समानच आहेत. त्या सगळ्यांनी कार्यक्रमाला तुम्ही त्यांना काय सांगाल मंडळवाल्यांना? छान केलंय म्हणून, व्यवस्थित चाललाय कार्यक्रम, असं सांगू, दुसरं काय सांगणार. क्या बात आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. धन्यवाद. त्यांना फायनल मध्ये घ्या. नाही तर ऐकणार नाही, त्याला घेऊन जावं वहिनी आता. हा इकडे 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 इकडे. तुला खेळायचं का अजून? हा ये इकडे. चल इथे एक चेंडू दे रे, एक चेंडू दे. हा हा, थांब थांब थांब, इथं थांब, इथं. हा टाक इथून चेंडू, बकेट मध्ये टाक. परत 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 उचल उचल लवकर. त्याला एक माणूस हाताखाली लागतोय. हा हा, बकेट मध्ये. जिंकला जिंकला जिंकला. त्याला घेऊन जा आता. कुठे गेला? तुमचा नातू आहे का ते? या भैया, त्यांच्या संग फिरू लागला इतका वेळ. काय तुमचा अगोदर फुगा निघाला दिला. थांबा हो, थांबा तुम्ही वहिनी. हा, मला वाटलं गेम चालू आहे काय की, पण माझ्या अगोदर त्यांचे फुगे फुगून जाते म्हणून मी फुगवलं नाही. फुगवा की बाय, आता फुगवा. काय बॉम्ब फुलायचं वहिनीच. कुणाचं काय तर वहिनीचा फटक्यात पाय. मला फुगा द्यायच्या आधी यांचे फुगे फुगले होते म्हणून. असा कसा गेम घेतला तुम्ही? गेम नाही वहिनी, फुगा फुगवा. सांगतो गेम काय ते. हा, तुमच्या गावाकडची बीडकर. या दुष्काळी भागातल्या तुम्ही. मग काय, आपल्याला दुष्काळी भागाचा आमचा सगळा, आमच्या इकडचे बऱ्यापैकी सगळी लोक, म्हणजे प्रत्येकातलं घरातलं एक जरी म्हणलं तरी चालेल, पुण्यामुळेच जगतंय फक्त. एकदा तुमच्या या पुणे जिल्ह्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. आता तुमच्या गावात सुद्धा बाहेरची लोक भरपूर असतील, पण इथले प्रॉपरची लोक जे आहेत ना, ते बाहेरच्या येणाऱ्या अतिथी देवो भव. प्रत्येकाला जीवाभावाने त्यांच्याकडनं काम करणं असेल, काही असेल, सगळ्या गोष्टी करून घेतात आणि गुण्यागोविंदाने नांदवतात. एकदा इथल्या म्हणजे प्रत्येक जे गाववाले आहेत ना, त्या गाववाल्यांसाठी सगळ्यांच्या जोरात टाळ्या. गणेश भाऊ ना, गणेश गणेश ये पुढे ये. गणेश गणेश ये. गणेश ये. नाही द्यायलाच पाहिजे, बरोबर आहे.
दादांचं नाव काय? अंकुश दादा लोखंडे यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा की खऱ्या कलाकाराची किंमत तो पाठीमागे बसतोय पण आवाज त्याचा मग तुम्हाला सांगितलं आमच्या गायकांचा आवाज आवडत असेल तर टाळ्या वाजवा. तर हा गणेश क्या बात आहे. गणेशला 500 रुपये बक्षीस आले. जरा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अशोक भाऊ लोखंडे यांच्याकडून 500 रुपये रोख रक्कम. नाही अंकुश भाऊ तुम्ही या तुम्हाला याची ओळख करून देतो. तुम्हाला गाणं माहितीये का? हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती की तसे छम छम. खास कार्यक्रम आहे हा यांच्यामुळे सुंदर झाला आणि हा कार्यक्रम यांच्यामुळे सुंदर चाललाय. क्या बात आहे. घे बाबा आज तुला पेमेंट देतच नाही आता. यांनी चांगलं केलं ना. तुम्ही सुद्धा सुंदर. मला हेच ऐकायचं होतं. टाळ्या वाजवा. मला पैसे नका देऊ. सुंदर कार्यक्रमापाशीच करतात. नाही बरोबर आहे. आणि खरे रसिक असतात की ज्यांना कार्यक्रमातलं कळतं. अशोक भाऊंसाठी खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कळवळ ज्यांना असते ना म्हणजे की बाबा हे कलाकार आहेत. लक्षात ठेवा कितीतरी साधू संत गेल्यानंतर ना एक कलाकार जन्माला येतो असं म्हणतात. पण मला असं वाटतं की आमच्यासारखे किती कलाकार गेल्यानंतर एक साधू संत जन्माला येतं. एकदा जोरात टाळ्या साधू संतांसाठी सुद्धा झाल्या पाहिजे. तर शांताबाई गाणं ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी हात वर करा. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट, जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली. हे गाणे माहितीये तुम्हाला? संजय लोंढे ज्यांनी शांताबाई गाणं बनवलं आणि हे गणेश लोंढे आमच्या कार्यक्रमाचे गायक. याच्यासाठी जोरात टाळ्या. आणि दुसरं गाणं जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. त्या गाण्याचा गायक याचा सक्का मामा उमेश गवळी. जोरात टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. गणेश धन्यवाद. तुला पैसे पाहिजे का? बक्षीस पाहिजे का? तुम्ही देतच. अरे मी देतो पण इथं बक्षीस पाहिजे का? हा पैसे थांबित येईल. जगान तुझा बी होईल लगान. हा अशोक भाऊ हा आपलं अंकुश भाऊ माफ करा तुमचं नाव चुकलं माझ्याकडनं. अंकुश भाऊ याचा तुम्ही आवाज ऐका म्हणजे खरी कला तुम्हाला कळेल. तर जगन काय करतो काय कसं गाणं म्हणतो हा कुठल्या पट्टीतला गायक आहे त्याच्या हातात माईक देतो म्हणजे तुम्हाला कळेल. जर आवडलं तर नक्की जगनसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. पैसे नाही पण टाळ्या नक्की द्या. हा आमच्याकडे सगळे कलाकारच आहेत. आम्ही कलाकारच आहेत म्हणल्यानंतर कलाकाराच सोबत असणार का? आम्ही बिगारी घेऊन सोबत नाही फिरणार. पण याची कला जी आहे ते खरोखर नावाजण्याजोगी आहे. मुलीला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचा हा लेडीज व्हॉइस काढतो. जगन मेत्रे याचं नाव आहे. जोरात टाळ्या जगनसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद जगन. जगन ये इकडे. गणेश ये इकडे. ये ना पुन्हा अर्धे घेऊ ये. नाही आम्ही ज्या कलाकारांना पैसे दिलेत त्याला आम्ही त्यांचं ठरलेलं एक मानधन आहे ते पण मिळतं. आणि हे पैसे दिलेले मी आजपर्यंत कधी घेत नाही. एकदा जोरात टाळ्या. त्यांच्या कलेसाठी त्यांना पैसे मिळतात. हे पैसे आमच्यासाठी खूप महत्वाचे असतात कारण हे त्यांच्या कलेची दाद म्हणून पैसे मिळाले असतात. दोघांना 500 रुपये लोखंडे तालीम यांच्याकडनं आहेत. सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. तू शूटिंग चांगली करत नाही म्हणून तुला पैसे मिळत नाहीत. चला वहिनी तुमचा कलर टीव्ही कशाला परत घेतला? गेम वेगळी. ये बाळा चल ये इकडे ये. चला 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 चला. किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचा आहे ना? हा नाही मला पण आता 5 महिन्याचा मुलगा झालाय. एवढा कधी होईल असा विचार करतो. चला वहिनी या सगळ्यांनी खाली स्टेजच्या खाली या वहिनी या खाली या. हा आता काय करायचं बघा. या सगळ्या खाली या. नको चला चला. 1 2 3 फोडा. बस. चला
चला ज्यांचे फुगे फुटले त्यांनी स्टेजवर जा. यांना साड्या द्या, एक एक साड्या द्या सगळ्यांना. ज्यांचे फुगे पडले त्या स्टेजवर चला. चला मध्ये मध्ये चला वहिनी, चला मध्ये. 4 खुर्च्या पाहिजेत आपल्याला. हा थांबा थांबा थांबा. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 बस. चला 4 खुर्च्या द्या, 4 खुर्च्या. 4 तसं करायचं नाही फक्त. हा चला रेडी रेडी का वहिनी? ठेवा. 1 2 3 करा सुरू. ठेवा ठेवा. सगळ्यांना वाटतंय बरं, सगळ्यांना वाटतंय बरं. पुन्हा एकदा आपला हो मिस्टर. हात लावू नका, हात लावू नका. तीन करा सुरू. नाही नाही हा हा असं नाही. चिठी करू नका, चिठी करू नका वहिनी. आरामाने बरोबर बरोबर चाललंय. बरोबर बरोबर घ्या घ्या. नाही नाही घेऊन बस. तुम्ही जिंकलात. तुम्ही फायनल मध्ये तुम्ही साडी घ्या. तुम्ही जिंकलात तिघी जण. 3 म्युझिक. भया 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 भया. चालू पुन्हा एकदा बिस्किट दे लोकांच्या दोघींमध्ये. रमेश भाऊजी आले घेऊन खेळू आनंदा. लिंबू चमचा संगीत खुर्ची हसा तुम्ही. हात लावू नका, हात लावू नका. परत ठेवा, परत ठेवा. बहिणी जोमा बाकी गोमा, बहिणी जोमा बाकी गोमा, बहिणी जोमा बाकी गोमा. थोडे बिस्किट घे, बिस्किट दे ना त्यांना. पुढे ढाल पलीकडून बिस्किट दे. घे घे. हात हात हात. नाही 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 हात नाही 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 नाही. घ्या लवकर दुसरं, घ्या लवकर. 3 ठेवा ठेवा पटकन ठेवा. बघू नका इकडे इकडे. खेळत राहा, खेळत राहा. नाचुनी गाऊनी खेळ खेळू सारे, सुख दुःख मनातील विसरू. महाराष्ट्राचा लाडका बाकी कुमार, तुम्ही जोमार बाकी कुमार.
त्यांना सांगायचं नाही. हा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव. मुलांनी हात वर करायचा फक्त. खाली बसा, खाली बसायचं, बोलायचं नाही. मी निवडणार त्यांनाच घेणार. मराठी मीडियमची मुलं तर तुम्ही सगळी मराठी खेळत ना. हा हा बाळा तू ये पाठीमागचा. हा ये 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 ये, हात वर करा फक्त, हात वर करा. ये बाळा ये ये पुढे ये. मुलं मुली दीदी तू ये. शांत बसा तरच घेणार मी. ये हात वर करा, हात वर. उठू नका, उठणाऱ्यांना नाही घेणार. हात वर करा फक्त. हा स्टेजवर थांबा तिथे जा. हा तू एक थांब, हुशार आहे. इथे थांबला, थांब इथे. आता मुलींपैकी हात वर करा. मुलींपैकी हात वरती करा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव ज्यांना माहिती असेल त्यांनी हात वरती करायचा फक्त. माहिती का? आई हात वर कर मग. हा ये स्टेजवर. हा तू ये. क्या बात आहे, खाली बसला बिचारा कवापासून. या हा वहिनी आता इकडे बघा, इकडे. हा इथे सरका 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 जवळ ये. ये त्यांच्या ह्याच्या बरोबर ये बाळा. हा तुझं नाव? अनुष्का पाचवीकडे. तू कितवीला आहे? 9वी. 9वी. तू कितवीला आहे? 6वी. नाव तुझं? आर्या लोखंडे. तुझं नाव? चंद्रप्रकाश कुटे. कितवी? तू? 6वी. 6वी. तू? ओम लोखंडे. कितवीला? 2री. तू? श्रवण शंकर लोखंडे. 6वी. 6वी. तू पलीकडे थांब, पलीकडे दुसरीतला इकडे. हा या 5 जणांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. बाळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव? जिजामाता. हा हा बाळा काय उत्तर? जिजामाता. जिजामाता. जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. बाळा काय उत्तर? जिजामाता. 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 क्या बात आहे, एकदा जोरात टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि आता हे मला कळालं की तुम्हाला प्रश्नाची उत्तरं येतात. तुम्हाला टेन्शन आहे का? हो. जायचं खाली तुला? हा तुला टेन्शन आहे का? जोरात. तुला टेन्शन आहे का? नाही. ताकद किती तोड्याने सांगायचं? नाही. हे बघ कसं सांगतायचं. तुला टेन्शन आहे का? नाही. तुला टेन्शन आहे का? नाही. तुला टेन्शन आहे का? नाही. तुला नाही. आवाज वाटताळ्या. आता यांच्या बरोबर आपण गेम खेळणार आहोत. मी 1 म्हणलं की तुम्हाला 2 म्हणायचं. मग मी जिथून थांबेल तिथून पुढचं तुम्हाला बोलायचं. समजा मी म्हणलो 10 तर तू किती म्हणणार? 11. हा हुशार आहे. जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. मला सुरुवातीकडनं करणार आपण. मी 1 म्हणलं तुला काय म्हणायचंय म्हणजे पुढचं बोलायचं. फक्त गेम खेळण्यासाठी. 1 2 9 10 12 13 15 16 18 19. क्या बात आहे. जोरात टाळ्या यांच्यासाठी. म्हणजे तुम्ही अभ्यासात पण हुशार आहेत. तुम्ही टीव्ही बघता का? टीव्ही बघता का? टीव्ही मोबाईल टीव्ही बघता का? माहिती आहे का तुम्हाला मोबाईल टीव्ही असतो? माहिती आहे. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आता मी गाणं म्हणेन. गाणं म्हणलं तुम्हाला जर त्याचे पुढचे शब्द माहित असतील तर बोलायचे, नाहीतर बोलायचे नाही. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाई मी सोसल. थोडं तरी सांगाल का नाही? पाहुणा जेवला काय? क्या बात आहे. जोरात टाळ्या. तुम्हाला मी काय सांगितलंय? मी जिथून थांबल तिथून पुढचं बोलायचं. सुरुवात तुमच्यापासून. आणि वेळ नाही देणार. हा वेळ देणार नाही बाळा, अजिबात वेळ नाही. पटपट बोलायचं. चुकलं तरी पुढे जाणार. तुला बक्षीस मिळणार नाही. 1वर 1 91 1वर 2 92 1वर 3 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 93 वाजवा टाळ्या. चित्रपट चर्चा तुमची हो झाली. नावाला तुमच्या डिमांड आली. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. वाजवा टाळ्या. 1वर 1 91 1वर 2 92 1वर 3 93. हे
शिट्टी वाजली गाडी सुटली तुझा पदर गेला न वर पोरी जरा पोरी जरा पोरी जरा पुणे दांडाधर माझ्या मामाची ही पोर एक नंबर दिसते साडीवर माझ्या मामाची ही पोर एक नंबर दिसते साडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर गाडीत पेट्रोल आहे का नाही मामाचं लग्न झालंय का नाही बोला तुझ्या मामाची अगरबत्ती लागली नाही अजून तुला कधी मिळायची 191 192 193 क्या बात आहे वाजवा टाळ्या याच्यासाठी मला आता गाणं व्यवस्थित बोललास तर तुला बक्षीस मिळणार नाही लक्ष देऊन खेळ हा टाळ्या वाजवा याच्यासाठी प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणती गद्दारी करून तूच म्हणती गद्दारी करून तूच म्हणती गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला अगं बया आजाद केले तुला ओहो एकावर 1 91 एकावर 2 92 एकावर 3 13 बया टाळ्या वाजवा हा 93 वाजवा टाळ्या हा क्या बात आहे छान खेळते हा टाळ्या वाजवायच्यासाठी टाळ्या वाजवा हे हुशार हे खाली मान घालणारी तू कितवीला आहे 9वीला इकडे चल तुला पण आता बक्षीस देणार खालून सांगायला तुला ये इथे हा थांब इथे मध्ये थांब तू मध्ये तुझं नाव सांग गौरी हिची कोण आहे तू बया मैत्रिणीची किती काळजी दिला टाळ्या वाजवा आता काय सांगलं का 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय क्या बात आहे टाळ्या वाजवा 3 माळ्याची बिल्डिंग आप्पा इथे 3 माळ्याची बिल्डिंग 3 मजले खालच्या मजल्यामध्ये कापूस ठेवला दुसऱ्या मजल्यामध्ये सगळ्या 2000च्या नोटा आहेत दोन पडलेल्या बरं नाही चालू असलेल्या 500च्या नोटा खाली काय कापूस मध्ये काय सगळे पैसे भरले असे एवढे नुसते बंडलच ठेवलेले त्या घरात काहीच नाही बाकी आणि वरच्या माळ्यावरती माणसं राहतात त्या बिल्डिंगला लागते आग ती आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी ती ॲम्ब्युलन्स पहिल्यांदा कुठला माळा विझवणार पहिला कापसाचा कुठला ही हुशार आहे खरी जोरात टाळ्या वाजवा तुम्ही दोन्ही एका शाळेत का हो क्या बात आहे हे बघ परत एकदा तुला जमतंय का बघ माझी इच्छा बक्षीस तुला मिळावं खाली कापूस आहे मध्ये सगळ्या 500च्या नोट आहेत आणि वरच्या माळ्यावर माणसं राहतात त्या बिल्डिंगला लागती आग जोरात लागली तुफान आग लागली 3 माळे पेटले आणि आग विझवायला ॲम्ब्युलन्स आली माळा कुठला विझवणार पहिल्यांदा टाळ्या वाजवा तिच्यासाठी तुला गाणी येतात का नाही ना तू कुठल्या शाळेत जाते नवीन माध्यमिक विद्यालय तुझ्या शाळेतले शिक्षक कोणी आहेत काय ते मॅडम वगैरे मंडळाकडून शाळेकडे जाताना तू किती 9वीला आहे ना 1 वर 1 91 1 वर 2 92 1 वर 3 93 1 वर 1 91 1 वर 2 92 1 वर 3 13 हा 1 वर 1 91 1 वर 2 92 1 वर 3 13 टाळ्या वाजवायच्यासाठी तुझी मम्मी कुठे वहिनी तुला खरं सांग मोबाईल मम्मीचा आवडतो का पप्पांचा मम्मीचा वाटलं होतंच मला मम्मीची लई माया मम्मी बॅग फुगा बी देत होती मला दर कधी दे धर त्या दिदीला फुगा खेळायला देत होती दिदी नको म्हणाल तरी वहिनी घे तर उद्या जाताना लोखंडे तालीम यांच्याकडून आहे ना एक चांगलं मोठं कुलूप घेऊन जा शाळेला किती कुलूप लागते असतात ना लवकर नाही लावत नाही
तू पण त्याच शाळेत आहे का? 22 तुकडे आणि ऑफिस ते धरून नाही का? 25. बरं, एकावर 1 91, एकावर 2 92, एकावर 3 93. याला कुल्प बरोबर किती माहिती आहे? त्या मंडळाकडून याला कुल्प द्या. हे सगळे हरलेत, हे सगळ्यांना खाली जाऊया. जाऊ चला खाली. रेडी? 1 2 3 फुगवा. आता थोडा वेळ या. वहिनी फुगा दुसरा दे, फुगा दुसरा दे. गडबड करू नका वहिनी. दे यांना, यांना दे, जगन यांना दे फुगा. ते सोडून दे, याला दुसरा. हा आता थोडा वेळ या वहिनी हव्यात म्हणजे फुग्यामध्ये हवा भरतात आणि नंतर फुगा मोठा झाला की तो फुगा वापस वहिनीमध्ये हवा भरतो. बघा माझ्या हातात फक्त. वहिनी आरामानी, वहिनी आरामानी, तुमचा नंबर येईल. एवढी धावपळ करू नका वहिनी, आरामानी. हा हे बघा, असा फुगला पाहिजे फुगा. वहिनी चिमटा सोडा, तो चिमटा सोडा. हा वहिनी नंबर 1 तुमचाच आहे, नंबर तुमचाच आहे, तुमचाच नंबर आहे वहिनी. पहिला नंबर तुमचाच आहे वहिनी. तुम्ही जर फोडला तर फ्रीज तुम्हाला जाते बघा. हो हो या वहिनी, इथं बसा, इथं बसा, इथं बसा, खाली खाली बसा, वर बसा स्टेजवर. गणेशांना 1 नंबरला बसव तिकडं. वहिनी काय नाही, आम्हाला काय घेणार बया, तेवढा पडलाच फुगा. नाही नाही त्यांना फुगा द्या, फुगा द्या. असा असा पूर्ण फुगा द्या. 2 नंबर 3 नंबर फुगवा, फुगवा. पूर्ण फुगला होता का? नाही नाही नाही, पूर्ण नव्हता फुगला. तुमच्या शेजारचा बघितला होता ना आम्ही. 2 पाहिजेत, अजून 2 पाहिजेत. बया बया वहिनी, या वहिनी फुग्यात हवा भरायला आणि फुगा वहिनीत हवा भरायला. बघा आता माझ्या. हा आरामाने आरामाने फुगा, काय प्रॉब्लेम नाही, कोण नाही तुमच्या पुढे. हा वहिनी ओढू नका, फुगा पूर्ण फुगला पाहिजे. तो अर्धाच फुगलाय अजून. हा तेवढा यांचा तेवढा फुगून फुटलाय तरी दिलं ना आम्ही त्यांना. पूर्ण फुगा फुगला पाहिजे, जसे यांचे पूर्ण फुगून फुटले बघितले असतील तुम्ही. बया 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 वहिनी, कसं आहे तेवढं वाढल्यास कसं हवाच जाईना मध्ये, त्याचं तोंडात दाबून टाकताय तुम्ही आणि पुन्हा म्हणताय फुगे खराब आहेत. वहिनी थोडं राहिले वहिनी. हा हा एकच पाहिजेत आम्हाला मिक्सर साठी. थोडं राहिले वहिनी, तुम्ही परत परत जिंकताय, काय प्रॉब्लेम नाही. हा लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल नहीं है, नामुमकिन है. बस 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 वहिनी बस. तुम्ही कुठे चिटिंग, मी कुठे मला चिटिंग केली नाही हो. तुम्ही कुठे चिटिंग केली? फुग्याने चिटिंग केली. आय 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 इकडे इकडे. खेळून खूप छान वाटलं आणि मला वाटलं होतं की मी जिंकेल, त्या हिशोबाने झाले होते. लास्ट टाइम मी फायनल मध्ये जाऊन रिटर्न आलते. ह्या टायमिंगला माझं एम होतं की मी जिंकेलच. आणि थँक्यू लोखंडे आली की महिलांसाठी तुम्ही असे ठेवता कार्यक्रम की एकच दिवस भेटतो महिलांना. त्याच्यासाठी मी सगळ्यांना बोलेन की सगळ्यांनी सहभाग घ्या. एकच दिवस असतो, रोज रोज कोणी येत नाही, कोणी असं एकत्र येत नाही. एकच दिवस असतो, या खेळा, आनंद घ्या सगळ्या गोष्टींचा. आणि थँक्यू रमेश सर की तुम्ही इथपर्यंत आलात आणि आमच्या सगळ्यांचं मनोरंजन केलं, त्यासाठी धन्यवाद. मरका गावकडे तुमचं खरंच धन्यवाद मानते. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. जोरात टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. चला रेडी. हा आणि वहिनी तुम्ही 2 नंबर 3 नंबर वरती आलात. तुम्हाला सुंदर असं माइक्रोफोन मिळाले.
तुम्ही काय सांगाल, मंडळाबद्दल काय सांगाल, माझ्याबद्दल, खाली बसलेल्या महिला आहेत त्यांना काय मेसेज द्याल? मुलांनी महिलांसाठी जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे आभारी आणि तुम्ही आम्हाला सहकार्य केलं इथपर्यंत आणलं त्यासाठी सहकार्य तसं म्हणू नका बाया, असं त्यांना वाटायचं मी जिंकून काय त्यांनी काही पाहिलं नाही आम्ही खेळलेलं पाहिलं. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बरोबर आहे, सहकार्याने कारखाने चालतात. इथं तर होम मिनिस्टर आहे, टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी, हा कार्यक्रम गेल्या वर्षी फर्स्ट टाइम झाला तुमचा, या वर्षी पण झाला, तुम्ही पुढच्या वर्षी पण या. आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडतो आणि लोखंडे तालीम तर्फे सर्वांसाठी हार्दिक शुभेच्छा. कारण आम्हाला हा कार्यक्रम खूप एन्जॉय वाटलं. हा कार्यक्रम फक्त आम्ही मुलांसाठी खेळतो आमच्या, कारण मुलांना असं वाटतं की मम्मीने खेळावं म्हणून मी कार्यक्रम खेळले. आजचा कार्यक्रम मी माझ्या मुलीसाठी खेळले. ती म्हणते मम्मी तू भाग घे होईल ते. पण मम्मीला त्यांना कॉन्फिडन्स आहे, आपली मम्मी जिंकतीये, काही ना काही ओढून आणतीये. आणि तुम्ही म्हणलं असतं घाबरायचं, तिला कॉन्फिडन्स डेंजर होता. त्या फुग्याच्या गेम मध्ये होत्या का तुम्ही? फुगा फोडायच्या नव्हत्या ना? नाही तर बाया एखाद्याची मान मुरडी असते तुम्ही फुगा तर काय. हा वहिनी, तुम्ही अशा कार्यक्रमाच्या भाग्यवान गृहलक्ष्मी आणि आपल्या या शिवशक्ती तरुण मंडळाच्या लोखंडे तालीम सार्वजनिक गणेशोत्सव 2024 यांच्या मानाच्या पहिल्या बक्षाच्या मानकरी ठरलात, होम मिनिस्टर ठरलात. तुमच्या भावना मंडळाबद्दल काय आहेत, माझ्याबद्दल काय आहेत, काय तुम्हाला वाटतंय आज तुमच्या मनातलं बोला. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आणि मी सांगते, मी इथली नाहीये, मी माझ्या नवऱ्याच्या मामाच्या घरी आले होते. इकडे राहतात ते, मामाचं घर काय नाव काय? पोळ अर्जुन पोळ म्हणून राहतात. त्यांच्या घरी आले होते. ऍक्च्युली काल मला बोलावलं होतं, पण मी काल आले नाही कारण की आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता. म्हणून मी माझ्या मिस्टरांना बोलले उद्या जाऊ आपण, आता मला खेळायचं होतं म्हणून. हो आल्यात आले, ते काय व्हिडिओ काढतात. तर आणि मला डान्सचा डी सुद्धा माहिती नव्हता. ह्याच्या आधी मी तुमचा शो खेळलेले आहे आणि मी माझ्या मिस्टरांना विचारा मला डान्स म्हणजे काही माहित नाही, पण मी तुमच्याबरोबर डान्स केलेला आहे. तुमच्याबरोबर असल्यावर मला खूप कॉन्फिडन्स येतो, मी बिलकुल घाबरत नाही. आणि अशा अँकर असतील ना, कुणीही महिला खेळू शकतात. आणि मंडळाचं मी खूप 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 आभार करते, धन्यवाद. मला आता फ्रीज भेटला म्हणून. वहिनी तुम्ही राहिला कुठे? पण मी विश्रांतवाडीला राहते. बया बया, आता ह्यांना 2,000 रुपये टेम्पोलाच लागायचे. मला वॉशिंग मशीन पाहिजे होती म्हणून मी भाग घेतला होता, पण मला नाही. वहिनी एक्सचेंज ऑफर आहे ना, एक्सचेंज ऑफर. मायक्रोवनचं फ्रीज, तुम्हाला मिक्सर चालेल? आता नंतर आम्ही करू. तुम्हाला मिक्सर हे चालेल का मायक्रोवन? नको वहिनी, रेडी आहे कशासाठी पण मिक्सर. मैं तो रेडी हूँ तैयार, पटाले भैया मिस कॉल से. बघा वहिनी, वॉशिंग मशीन त्यांच्या उपयोगाचं आहे. ते बिचारीच्या हात दुखत असते, तुम्ही नाही बाय, मला स्वस्ताचा असू दे पण मला नाही द्यायचं. वहिनी जर हे बघा त्यांचा प्रॉब्लेम काय, त्यांच्याकडे गाडी नाही. आणि ऐका ना, इकडे माझ्याकडे बघा, तुम्ही राहायला कुठे? इथंच आहेत ना? हे बघा टाळ्या वाजवा वहिनीसाठी. पहिला कार्यक्रम असेल बाबा, पहिलं बक्षीस सेकंडला द्यायला तयार आहे, पण सेकंड वाली म्हणती नको मला, आणि पहिली म्हणती मला दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. या का? वॉशिंग मशीन भेटलं. क्या बात आहे, जोरात टाळ्या. नशीब असतं कुणाच्या, ज्याच्या नशिबात जे आहे त्यांना तेच भेटतं. आणि आपण आता पुढे पाठीमागे सगळ्याजणी खाली बसा. गणेश एका कडीकडून पहिल्यापासून आल्यात ना, त्यांची नावं लिहून घेतलेली, त्यांची नावं घेतली जाते कारण सकाळी करून. हो समोर बघा, समोर. हा पुढे बघा, पुढे बघा. बस हा, इथंच थांबायचं. वहिनी ते कुठे गेल्या? मिक्सर वाल्या वहिनी. हो हो, तुम्हाला कोण सांगितलं तुम्हाला भेटला मिक्सर? आपल्याला तुमचा चौघींचा एक फोटो लागणार आहे. या क्या बात आहे. तुमचे मिस्टर आलेत का? कुठे? भाऊ त्यांनी जिंकले, नाहीचं काम तुमचे. दोनदा जिंकले, 2 नंबर. काय 2दा जिंकलेत ना? तिकडे बी का? शेगडी. वा वा वा. खाली ठेवा ना, खाली ठेवा, काही नाही. समोर पहा, समोर.
इकडे माझ्याकडे बघा पहिलं. पुढे बघा, मधल्या सेंटरच्या मोबाईल मध्ये बघा. बस हा. फ्रीज घ्या आता खाली. नाही पलीकडे वळून घ्या, पलीकडे वळून घ्या. घ्या घ्या पलीकडे घ्या. हा या या इकडे. अतिशय उत्तम असा सुंदर फ्रीज दिलेला आहे. हा पण क्रोमा मधून आणलाय. एकदा इकडे कुठली पुढच्या वेळेस मिनिस्टरच्या वेळेस ऍक्टिव्हा गाडी देणार आहे. मी सांगितलं तर परत म्हणायचं पुढच्या वेळेस तू आता आलास ऍक्टिव्हा गाडी सांगितली असेल म्हणून त्यांच्याकडूनच बोलून घेतली. पुढच्या वेळेस कार्यक्रमाला येताना मंडळातर्फे लोखंडे तालीम मंडळातर्फे शिवशक्ती तरुण मंडळ यांच्याकडून ऍक्टिव्हा गाडी पहिल्या नंबरला. हे बघा म्हणणं सुद्धा सोपं नाहीये. त्यांनी म्हणले तर खरं. पुढच्या वर्षी ठीक आहे, या वर्षी फ्रीज आहे, टीव्ही आहे, एक थोडासा नेकलेस ठेवतील, काहीतरी अजून याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करतील. पण त्यांनी डायरेक्ट पुढची स्टेप घेतली की आपण आपल्या महिलांसाठी गाडी सुद्धा ठेवू. म्हणणं सुद्धा लय मोठी गोष्ट आहे, त्याला मोठं मन लागतं. या शिवशक्ती तरुण मंडळासाठी जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी. फ्रीज वहिनीला दिला जातो यावेळी. हा घ्या फोटो पहिला या मधल्या मोबाईल मध्ये समोर बघा. हा होल्ड होल्ड स्माइल म्हणायचं ना. ओके नाही हसते सर. चला रेडी. या चौघी जण या. फ्रीज खाली घ्या, फ्रीज खाली घ्या, फ्रीज खाली घ्या. वहिनी आपल्या आपल्या बक्षीस ठेवा. तुमचं बक्षीस कुठे वहिनी? बक्षीस घेऊन यायचं. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, त्याचप्रमाणे संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन सेवा आहे, ती सुद्धा आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि महाप्रसाद सुद्धा आहे, महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे. हो थांबा सर. आणि सकाळी जगातलं सगळ्यात मोठं दान म्हणजे रक्तदान. आपल्या रक्तापासून दुसऱ्याचे वाचवणार ते प्राण, असं रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे. तर ज्यांना वाटतं की माझं रक्त दुसऱ्याच्या शरीरात जावं आणि त्यांनी त्याचा जीव वाचवावा, तर त्यांनी नक्कीच दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मदत करा. देव तुमचं आयुष्य नक्की वाढवेल.